आपल्यासोबत ठाकरे शिवसेनेचे नेते माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत. गणेश नाईक यांचं वक्तव्य समोर आले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या क्लस्टर योजनेवरून नाराजी व्यक्त केली. ते असं म्हणतात की माझ्या नादी लागाल तर त्यांची जागा दाखवून देऊ. असं 2-4-6 महिन्यांनी बोलतात गणेश नाईक. कुठं काय करतात ते? गणेश नाईक ज्यांना दादा म्हटलं जातं, हे मागचं सरकार आलं तसं बोलतात, फक्त करत काही नाही. त्याच्यामुळं उगाच या बोलणाऱ्याला काय अर्थ नाही. फक्त बोलतात, ते करत काहीच नाही. माझ्या नादी लागाल काय केलं इतके दिवस? असं 10 वेळेस म्हटले ते माझ्या नादी लागाल, माझ्या नादी. काय केलं त्यांनी? काहीच केलं नाही. केलं पाहिजे ना. काल अमित शहांचा पुण्याला दौरा झाला. मोठी बॅनरबाजी करण्यात आली. मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो होते, मात्र बाळासाहेबांचा फोटो नव्हता. यावरून जे टीका होताना पाहायला मिळते. खरंच आहे ना. शिवसेना प्रमुखांच्या विचारासाठी गेलो म्हणणारे आमच्यातले लोक, शिवसेना प्रमुखांचा फोटो लावायची भीती वाटते त्यांना आता अमित शहासमोर. आणि आता त्यांचे नेते अमित शहाच झालेले आहे. नरेंद्र मोदी पण नेते आहेत का नाही आहेत माहीत नाही, परंतु अमित शहाच त्यांचे नेते झालेले आहे. आणि मला असं वाटतं बाळासाहेबांना ते विसरलेले आहेत. अमित शहांची सुनेत्रा पवार यांची अर्धा चर्चा झाली आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर सुद्धा चर्चा झाली. आणि अजितदादांचे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प होते ते पुढे घेऊन जाणार, या संदर्भात सुद्धा सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती झाली. अशा चर्चेला काही अर्थ नसतो. अशा चर्चा होत असतात, पण ह्या चर्चेतून लगेच सुनेत्राताईंना फार काही अमित शहा काही गोष्टी करतील असं मला मुळीच वाटत नाही. ती सिस्टीम ठरलेली असते त्यांच्या पक्षाची. त्या पद्धतीनंच भारतीय जनता पार्टी काम करते. त्यामुळं काही सापडणार नाही आणि काही भेटणार नाही. भरत गोगावले असं म्हणतात की पक्षश्रेष्ठींनी जर आदेश दिले तर कोणत्याही क्षणी राजीनामा द्यायला तयार आहे. यापूर्वीसुद्धा जनतेसाठी राजीनामा दिला होता. आता ती खरं तर ते बिचारे पालकमंत्री होण्यासाठी इतके आतुर आहे. त्यांची जास्त संख्या असलेली सीटसुद्धा त्यांनी पालकमंत्री पदासाठी तटकरेंना सोडली. आता ते इलेक्शन होऊन 2-2.5 महिने झाले आणि त्यामुळे गोगावल्यांची इच्छा काही अजून पूर्ण होत नाही आहे. आणि म्हणून अशा गोष्टी त्यांना बोलाव्या लागतील. राजीनामा देणं, हे देणं, ते देणं. पण तो कोणता मंत्री काही राजीनामा देत नाही. मोदींनी जे आहे ते फडणवीसांना केंद्रात जबाबदारी घेण्याचं सुचवलं, असा सामनातून दावा करण्यात आला. आणि असाही दावा केला की मोदी शहामध्ये जे आहे ते व्यवस्थित सगळं सुरू नाही आहे दिल्लीत. नाही, हे तर दिसतंच. कारण या राज्यामध्ये अमित शहा जे आहे देशाचे गृहमंत्री, हे जाणीवपूर्वक देवेंद्रजी फडणवीसांच्या विरोधात जे वागतात त्या लोकांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतात. हे लोकांनाही कळतं आहे आत्ताच्या घडीला. आणि देवेंद्रजी फडणवीससुद्धा अमित शहांना फुकट मोजत नाही हेही दिसतं. भाषणात काही गोडगोड बोलले असतील 2 शब्द, पण तो ओव्हरऑल राजकीय जे चित्र दिसतं आहे की एकमेकांची आडवा आणि एकमेकांची जिरवा अशा पद्धतीनं चाललेलं सुस्पष्ट दिसतं आहे. अभिजित दिपके यांच्या कुटुंबियांची मंत्री संजय शिरसाट यांनी भेट घेतली होती. त्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी सुद्धा अभिजित दिपके यांची भेट घेतली. यावरून जे आहे ते एकनाथ शिंदे यांनी दोघांनाही सुनावले अशी माहिती पुढे येते. काय सुनावलं? म्हणजे भाजपाच्या विरोधात ज्या पद्धतीने दिपके भूमिका घेतात आणि त्यांचे सत्ताधारी मंत्री भेट घेतात. आता हे कसं आहे, पब्लिसिटीचे स्टंट आहे. खरं तर अभिजित दिपकेची चळवळ वगैरे ही योग्य दिशेने चालू, त्याच्यात आपण राजकारणाची मिसळ करू नये असं मला तरी वाटतं. अभिजित दिपके किंवा या देशातील तरुणाई जे आवाज उठवते ना, हे राजकीय पक्षापासून जे नैराश्य त्याच्यातूनच निर्माण झालेली चळवळ आहे. नाही तर या देशात राजकीय पक्ष भरपूर आहेत ना. आणि म्हणून मला असं वाटतं ती चळवळ तशाच पद्धतीनं चालू दिली पाहिजे. कोणत्या पक्षाच्या विरोधात ती चळवळ नाही, देशासाठी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं कोणत्याही राजकीय लोकांनी फार त्याच्यात इंटरफेअर करावं. ठीक आहे, त्यांना सपोर्ट देण्याची भूमिका आपण ठेवू शकतो, ठेवली पाहिजे. चांगल्या कामाला सपोर्ट सगळ्यांनीच केला पाहिजे. मग संजय शिरसाट, बच्चू कडू जर अभिजित दिपकेला भेटले तर अभिजित दिपकेच्या आंदोलन त्यांचा सपोर्ट होता का? मग तरुणाईवर जो लाठीचार्ज झाला त्याला त्यांचा विरोध आहे का? अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे ही त्यांची मागणी आहे का? धर्मेंद्र प्रधाननी नीटमध्ये घोटाळा केला या मागणीशी ते सहमत आहे का? याही भूमिका सुस्पष्ट केल्या पाहिजे ना. आणि म्हणून या गोष्टी सुस्पष्टने ना अभिजित दिपकेला भेटायचे. याला काय अर्थ आहे? एकीकडे तुमचे मालक अमित शहाचे पाय दाबतात आणि तुम्ही त्या अभिजित दिपकेच्या घरी जाता, तर हा दुट्टप्पीपणा आहे, तर सत्य आहे. अभिजित दिपकेंनी काल TV9ला मुलाखत दिली. त्या म्हणतात की लोकशाहीसाठी सरकार बदललं पाहिजे आणि 2029ला पॉलिटिकल स्टँड घेणार. नाही, चांगलं आहे ना.
हे पहा, लोकशाही, कारण आत्ताच्या सरकारच्या काळात लोकशाही कुठे जिवंतच नाही आहे. आणि म्हणून अभिजित दिपके असेल किंवा देशातील तरुणही असेल, यांनी या लोकशाहीच्या बाजूनं मैदानात उतरलंच पाहिजे. लोकशाही संरक्षणासाठीच हा लढाई, हा जर हे सरकार लोकशाहीचं संरक्षण करत नसेल, सर्वसामान्यांना न्याय देत नसेल, तर मला असं वाटतं या सरकारच्या विरुद्ध एक व्यापक लढायची गरज आहे आणि त्याच्यात सगळ्यांनी सहभागी होण्याची आवश्यकताच आहे. सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी 18 कोटीचं दान चोरी होतं असा आरोप जे आहे ते राज ठाकरेंनी केला. यावर सदा सरवणकर असं म्हणतात की घरी जाऊन आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू. त्या ट्रस्टीनेच अशी तक्रार मागे केलेली आहे, माझ्याकडे माहिती आहे त्याची. हे जे विश्वस्त यांनीच अशा पद्धतीनं तक्रार मागच्या काळात केलेली आहे आणि त्याच्यामुळे घरी जाऊन काय त्याच्यात हे करणार आहे. कागदावर दिसतंय ते विश्वस्तांनी तक्रार केलेली आहे. सदा सरवणकरचा काय संबंध आहे त्याच्यात? मग सदा सरवणकर त्याच्यात आहे का? सदा सरवणकरवर थोडे आरोप केले, याचा अर्थ सदा सरवणकर पण त्याच्यात आहे असा त्याचा अर्थ होऊ शकतो. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे जे ते दुधाने पाय धुताना एक काँग्रेस कार्यकर्त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्याहून ज्याचा संताप व्यक्त होताना पाहायला मिळतं. हे तर चूक आहे. असं व्यक्तिपूजा अशी तर चुकीची असं मला तरी वाटतं. कोणाची का असत नाही, नाना पटोलेच काय कोणाची असो. अभिजित दिपकेच्या विषयी पुन्हा घेतोय. सुरत येथील एका ITI कार्यकर्त्यांनी अभिजित दिपकेंच्या वडिलाच्या संपत्तीची चौकशीची मागणी केली. अभिजित दिपके जे आहे ते बाहेर देशात शिकायला होता, या शिक्षणाचा खर्च कसा भागला आज सुद्धा मागणी करण्यात आली आहे. मला असं वाटतं सगळ्यात आधी या माहितीच्या अधिकार कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमदाराला खासदारला पैसे कुठून आले याची चौकशीचं एक पत्र दिलं पाहिजे. अभिजित दिपकेच्या अमेरिकेच्या शिक्षणाच्या ऐवजी नरेंद्र मोदी, अमित शहा, भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं या देशात पैशाचं स्तोम माजवतो त्याची एक चौकशी करण्याचं पत्र दिलं पाहिजे असं मला तरी वाटतं. केजरीवाल जे आहे ते E20च्या विरोधात जवळपास 2 लाख लोकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन पंतप्रधानांना भेटणार आहे E20 पेट्रोलच्या संदर्भात. नाही, खरं तर लोकांचा विरोधच आहे त्याला. लोकांना फसवलं जातं आहे, लोकांची वाहनं खराब होत आहेत, लोकांना बळजबरी अशा पद्धतीनं देण्याची काही आवश्यकता नाही आहे. त्यामुळे केजरीवालांची भूमिका योग्य आहे. निश्चित बघतो आपल्यासोबत ठाकरे शिवसेनेते अंबादास दानवे होते ज्यांनी आपले संवाद साधला. कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TUNE मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.